गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट ढेबेवाडीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आणि आज आपण नवीन घटकासह नवीन संकल्पनेसह आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण वही आणि पेन असं दोन्ही गोष्टी सोबत घेऊन थांबायचं आहे। आता बघा, आज आपण कोन व कोनाचे प्रकार, समांतर रेषा, लंब रेषा हे घटक आज आपण पाहणार आहोत। मग मला सांगा, कोन हे प्रत्येक तुम्हाला माहिती आहे, कोन तुम्ही कोन आणि कोनाचे प्रकार शिकलेले असता, बरोबर? त्यामुळे मी पूर्ण या तासिकेमध्ये पूर्ण बेसिक पासून घेणार नाही, कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाही। बेसिक पासून घेणं खरं तर संयुक्तिक ठरलं असतं, कारण बेसिक पासून घेतल्यानंतर त्या गोष्टी मला पण सांगायला सोप्या जातात। आणि अचानक एखादा प्रश्न घेतला आणि तो प्रश्न समजून सांगणं मला सुद्धा थोडं अडचणीचं होतं, कारण जो घटक मी घेतलाय त्या घटकावरचे प्रश्न समजून सांगणं हे कधीही म्हणजे सोपं जात असतं। तरी पूर्ण बेसिक पासून आज मी घेणार नाही, कारण आपल्याकडे कोन व कोनाचे प्रकार, समांतर रेषा, लंब रेषा असे घटक आहेत। मग तुम्हाला माहिती आहे, कोन, कोन हा शब्द जर तुम्ही लिहिला, कोन हा शब्द लिहिला, हा कोन कुठं कुठं तयार होतो हे फक्त मी तुम्हाला जनरली थोडं थोडं सांगत जाईल, तुम्ही फक्त थोडं लक्ष द्या। कोन कुठं तयार होतो? जर समजा तुम्ही तुमचं घर असतं आणि दोन भिंती जिथं जवळजवळ येतात, या पद्धतीने जवळ येतात, इकडली एक भिंत आणि इकडली एक भिंत, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं कोन तयार होतो, आतल्या बाजूला होतो ना, तसंच बाहेरच्या बाजूला पण होणार आहे। आणखीन कोन कुठं तयार होतो? आपण याचं मैदान आखता बघा तुम्ही, समजा तुम्ही लंगडी खेळता, कबड्डी खेळता ना, मग त्यावेळेस असं मैदान आखलेलं असतं की नाही, लंगडीचं कबड्डीचं मैदान, म्हणजे इथं कोन तयार होतो। आणखीन कुठं कोन तयार होतो? समजा तुम्ही वही घेतली एक, बघा ही वही, आणि जर मी वही अशी उघडली, बघा इथं उघडतो मी वही, अशी वही उघडली मी, तर हा इथं कोन तयार होतो, बरोबर आहे की नाही? इथं एक कोन तयार होतो। आणि हाताने जर दाखवायचं म्हटलं तर बघा, हे असं केलं, हा एक कोन तयार होतो, असा होतो, परत असा आहे, आणि या पद्धतीने, म्हणजे असे कोन होतात। आणि जर तुम्हाला दाखवायचं असेल, हे तुमच्या सरांनी सगळं सांगितलेलं असेल किंवा तुम्ही शिकलेलं असतात, तिसरी चौथी आणि आता तर तुम्ही पाचवीत आला, हे सगळं तुम्ही शिकले, फक्त एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगतोय। बघा, हा कोन तयार होतो, दोन जर पेन्सिल घेतल्या तर या पद्धतीनं कोन दिसतोय तुम्हाला, दिसत असेल, या पद्धतीनं कोन तयार होतो। मग असा पण कोन तयार होणार आहे, बरोबर आहे की नाही? या पद्धतीनं पण कोन तयार होतो, आणि दुसरा या पद्धतीनं पण कोन तयार होत असतो, बरोबर आहे की नाही? आकडे पडतात ना, या पद्धतीनं कोन आपल्या या ठिकाणी तयार होत असतात। म्हणजे हा झाला, हा छोटा दिसतो ना तुम्हाला, जर तुम्ही लक्ष दिलं तर या दोन बाजू जर दिल्या, हे एक बाजू आणि ही एक बाजू, आणि या पद्धतीनं, मग या मधल्या दोन्हीचं अंतर म्हणजेच कोन असतो, बरोबर आहे की नाही? मग हे केलं तर हा त्याच्यापेक्षा मोठा दिसतो आणि हा त्याच्यापेक्षा मोठा दिसतो, म्हणजे या पद्धतीनं कोन तयार होत असतात। हे काय मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे। मग आता बघा, कोन कसे तयार होत असतात, तर बघा मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या। कोन कधी तयार होतात? तर कोन दोन रेषाखंड म्हणा, दोन किरण म्हणा, फक्त एकाच सामायिक बिंदूतून निघून ते तयार होत असतात। म्हणजे उदाहरणार्थ मी सांगितलं, दोन किरण पासून कोन तयार होतो का? तर मी असा एक किरण काढला, असा एक किरण काढला, हा एक किरण काढला आणि हा एक किरण काढला, मला सांगा कोन तयार झाला का? मी तुम्हाला कसं सांगितलं होतं कोन? जर मी पेन्सिल घेतली तर इथं जर मी तुम्हाला या पद्धतीनं कोन दाखवला तर कसं सांगितलं होतं? हा एक कोन तयार होतो, बरोबर, इकडं किंवा या बाजूला धरलं तर हा एक कोन तयार होतो, इकडं या बाजूला येतो, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल। असा हा कोन तयार झाला का? असा नाही। कसा कोन तयार होणार आहे? या पद्धतीनं कोन तयार होईल, जर तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीनं कोन, किंवा या पद्धतीनं, म्हणजे दोन किरण
दोन रेषाखंड एकत्र येतील परंतु ते सामायिक बिंदूत एकत्र आले पाहिजे. कसे? हा झाला कोन तयार. कुठं कोन तयार झाला? हा झाला कोन. लक्षात आलं? कोन कशाने मोजतो आपण? तुम्हाला माहित आहे कोन मापकनं तुम्ही कोन मोजता त्याला आपण अंश म्हणतो. बरोबर? हे सगळं तुम्हाला माहित आहे, फक्त रिव्हिजन म्हणून मी एक 5 मिनिटं ते सांगतोय. हा झाला कोन तयार. दुसरा कोन कोणत्या पद्धतीने होऊ शकेल? या पद्धतीने ही कोन तयार होऊ शकेल. बरोबर आहे की नाही? फक्त इथं काय फरक दिसतो? आडवी रेषा आहे आणि त्याला बरोबर उभी रेषा आहे. बरोबर? आणि आणखीन एक कोन कोणत्या पद्धतीने तयार होईल? इथं लिहितो बघा मी, या पद्धतीने. म्हणजे त्यांचा सामायिक एक बिंदू असतो. बरोबर आहे की नाही? त्याच्यापासून आपले हे कोन तयार होत असतात. हा मोठा दिसतो बघा. तुम्ही जर जनरली तिन्ही कोणाकडे बघितलं, मी समजा या कोनला या समजा मी नाव देतो ए बी सी, इथं एफ झेड के, म्हणजे इथं दोन किरण एकत्र आले. कोणता? झेड के आणि झेड एफ. इथं बी ए आणि बी सी. इथं एम एम एन ओ. म्हणजे हे जे आपले मी तिन्ही कोन काढले. बरोबर? हा पहिला, याला पहिला म्हणतो, याला दुसरा आणि हा तिसरा म्हणतो. मला सांगा हे तिन्ही कोन आहेत, पण तुम्हाला इथं कमी माप दिसतं, इथं जरा त्याच्यापेक्षा जास्त दिसतं आणि इथं याच्यापेक्षा जास्त दिसतं. हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. हे पण माहित आहे तुम्हाला, याला काय म्हणतो? लघु कोन म्हणतो. बरोबर आहे की नाही? ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं, 90 अंश याला म्हणतो बघा. लक्षात घ्या. मी आणखीन एकदा पेन्सिलनं दाखवतो तुम्हाला. बरोबर असा कोन असतो, त्याला आपण 90 अंशाचा कोन म्हणतो. किती अंशाचा कोन म्हणतो? 90 अंशाचा. आणि याला आपण काटकोन म्हणतो. हे फक्त मी तुम्हाला रिव्हिजन करतो, हे सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणून मी थोडं वेगामध्ये घेतोय. आणि याला म्हणतो आपण विशाल कोन. याला काय म्हणतो आपण? विशाल कोन. मग मला सांगा लघुकोनाचं माप किती असतं? 90 अंशापेक्षा कमी. मी सगळं एकाच फळ्यावर लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याचं माप 90 अंशाचं आणि याचं बरोबर 90 अंश असतं. बरोबर 90 अंश कोणाचं असतं? काटकोनाचं माप असतं. आणि विशाल कोनाचं माप काय असतं? 90 अंशापेक्षा जास्त असतं. बघा तिन्ही मी तुमच्या एकाच फ्रेम मध्ये घेतलेत. का घेतले तर तुम्हाला ते पटकन लक्षात यावं. लघुकोनाचं माप 90 अंशापेक्षा कमी, काटकोनाचं माप बरोबर 90 अंश आणि विशाल कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त. मग जर असा कोन असेल, बघा आता इथे खाली एक काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा किरण आहे, इकडे एक किरण काढला मी आणि या बाजूला एक काढला. मग हे माप किती रे? समजा हा असा होता, परत तो ही रेषा अशी झाली, परत ही झाली आणि परत ही खाली आली. समजा इथे दिसली ना? मग अशी आली. मग याचं माप किती असतं? 180 अंश. हे लक्षात ठेवायचं. याला कोणता कोन म्हणतो? सरळ कोन. काय म्हणतो याला? सरळ कोन. मग परीक्षेमध्ये प्रश्न असतात की काय लघुकोनाचं माप किती असतं? 90 अंशापेक्षा कमी. 90 अंशापेक्षा कमी म्हणजे जर तुम्हाला 75 अंश दिलं, एखाद्या कोनाचं माप 75 अंश असेल तर तो कोन कोणता? तर तो लघुकोन येणार आहे. बरोबर? 90 पेक्षा कमी, मग 89 असेल तरीही तो लघुकोन. बरोबर? बरोबर 90 असेल तर तो काटकोन. आणि 90 अंशापेक्षा जास्त कोणता? विशाल कोन. आणि हा झाला सरळ कोन. मग परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न येऊ शकतो? सरळ कोनाचं माप किती अंश असतं? परीक्षेमध्ये प्रश्न येतो की खालीलपैकी सरळ कोनाचे मापले आणि 4 पर्याय देतील. पुसूया. हे लक्षात आलं तुमच्या? नाही, याच्यावरून आपल्याला आणखीन एक सांगायचं. काय सांगायचं? नावं लिहिता येतात ना कोणाची? का सांगू? 5 मिनिटात सांगतो, 2च मिनिटात सांगतो. बघा याचं माप, कोणाचं माप कसं लिहू शकतो? कोन ए बी सी या पद्धतीने या कोणाचं माप लिहू शकतो. मग याचं सांगा कोन. हे कोणाचं चिन्ह आहे? हे कोणाचं चिन्ह आहे ना? तर का 8 काढलं का म्हणणार? हे कोणाचं चिन्ह आहे. कोन NOM
बघा, आणि हा कोण कोणता आहे? कोण FZK. FZK म्हणजे हा कोण इथं तयार झालाय बघा. आता आणखीन एक सांगतो तुम्हाला, हे सगळं माहिती आहे म्हणून मी तुम्हाला वेगळं सांगितलं. हे तुम्हाला सगळं तुमच्या शाळेमध्ये माहिती असणार म्हणून मी थोडं फास्ट मध्ये घेतले. बघा, या कोणाचं माप ABC. मग हेच माप आणखी वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो आपण. फक्त A, कोण A, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग याचं कसं लिहिणार? कोण O, बरोबर. याचं कसं लिहिणार? इथं लिहिलंय बघा, कोण Z, म्हणजे Z जवळ कोण झालाय किती अंशाचा? 90 अंशाचा. हा O जवळ कोण झाला किती अंशाचा? 90 अंशापेक्षा जास्त आहे, म्हणजे कितीही असू शकेल. बरोबर, लक्षात येतं तुमच्या? ओके. म्हणजे कोणाचं माप कोणाचं नाव लिहायला येईल? कोणाचं नाव आपल्याला कोण ABC ही लिहू शकतो किंवा CBA असंही लिहू, हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी जास्त याच्यावर वेळ घालवणार नाही. मग मला सांगा, आता कोणाचे प्रकार आपण शिकलो. किती शिकलो? लघुकोन, काटकोन, विशाल कोन आणि काय सरळ कोन पण होता ना. मग परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो, साधा प्रश्न येतो, जास्त अवघड मध्ये तो प्रश्न येत नाही, साधा प्रश्न असतो. कोणता प्रश्न असतो? बघा, असा प्रश्न असतो, खालीलपैकी, मी पूर्ण लिहित नाही, खालीलपैकी विशाल कोनाचे माप कोणते? विशाल कोनाचे माप कोणते? मग मला सांगा, तुम्हाला सांगता येईल की नाही? आता विशाल कोनाचं माप तुम्हाला सांगायला मी पर्याय देतो. 80 अंश, दुसरं 170 अंश, तिसरं 45 अंश आणि चौथं 90 अंश. थोडं वेगात घेतो. मग मला सांगा, विशाल कोनाचं माप पाठीमागे आपण शिकलो, विशाल कोनाचं माप किती असतं? 90 अंशापेक्षा जास्त. बरोबर आहे की नाही? विशाल कोनाचं माप किती असतं? 90 अंशापेक्षा जास्त. मग हा काय? 80, 90 अंशापेक्षा लहान, म्हणजे हा झाला लघुकोन. एकदम सोपे प्रश्न असतात याच्यात, काही सुद्धा अवघड नसतात. याच्या हे किती? 90 अंशापेक्षा जास्त आहे म्हणून हा विशाल कोन. हा 90 अंशापेक्षा लहान आहे ना, म्हणून हा झाला लघुकोन. लघु लिहितो फक्त. आणि हा बरोबर 90 अंशाचा आहे, हा आहे काटकोन. हा आहे काटकोन. मग मला सांगा, विशाल कोनाचे माप खालीलपैकी कोणते? तर आपला कितवा पर्याय बरोबर येणार? दुसरा पर्याय या पद्धतीने आपला बरोबर येतो. म्हणजे आपण लक्षात ठेवायचं, फक्त आपण माप लक्षात ठेवायचे. आणखीन यामध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो बघा, पटकन मी तुम्हाला सांगतो. आपल्याला परत समांतर रेषा, लंब रेषा हे पण घ्यायचं आहे. बघ, मला सांगा, आता घड्याळामध्ये 4 वाजले असा प्रश्न असतो. घड्याळामध्ये बरोबर 4 वाजलेत. 4 वाजता कोणता कोण होईल? घड्याळामध्ये 4 वाजता कोणता कोण होईल? एवढा सोपा प्रश्न असतो. मग आपल्याला 4 वाजता माहित पाहिजे, घड्याळ अंदाजे काढायचं. घड्याळ हे फक्त सुरुवातीला काढावं लागतं, परत तुम्हाला 4 वाजता लक्षात येतं. 4 म्हणजे काय? इथं 12, 3, 6, 9, इथं 1, इथं 2, 4, 5. बघा, आता तुम्हाला 4 वाजले म्हणजे काय? तास काटा 4 वर आणि मिनिट काटा 12 वर. मग मला सांगा रे, कसा कोण दिसतो? कोणता कोण विचारलाय आपल्याला? हा किंवा हा पण असू शकतो, लक्षात घ्या. हा, परंतु जनरली आपल्याला हा कोण विचारतात. बरोबर. मग की कोणता कोण तयार होईल? तर कोणता होणार आहे? हा पण असतो, हा पण असतो, परंतु आपल्याला हा विचारतात जनरली. मग कोणता कोण तयार होईल? हा विशाल कोन. तुम्हाला दिसतो ना 90 अंशापेक्षा जास्त. मग कसं ओळखायचं? विशाल कोन. मग 90 अंश माहित आहे ना तुम्हाला कसा असतो? असा असतो. 90 अंश कसा असतो? या पद्धतीने असतो. मग याच्यापेक्षा ही खालची रेष खाली दिसते ना, अशी दिसते ना तुम्हाला, मग असे दिसते ना, म्हणजे हा विशाल कोन आहे. 90 अंशापेक्षा जास्त आहे ना, म्हणून तो कोणता कोन आहे? विशाल कोन आहे. एवढं सोप्या पद्धतीने प्रश्न आपल्याला येतात. कोन आणि कोनाचे प्रकार. उदाहरणार्थ आणखीन काय येऊ शकतं बघा, एकदम सोप्या पद्धतीने कोणतं येऊ शकतो. मी एक आकृती काढतो.
लक्ष द्या या आकृतीकडे. या पद्धतीने आकृती आहे बघा. एकदम सोपीच काढतो. ए बी सी अशी आकृती असते आणि ही आकृती असल्यानंतर असा प्रश्न विचारतात बघा. कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. इथं बी नाव दिले, मग कोण बी बघा. इथं कोणी एकच होणार आहे. कोण बी जवळ किती कोण तयार होतील. आता इथं किती कोण तयार होतील. इथं किती कोण तयार होतील बघा. आपण लिहूया. हा एक होईल, हा एक, बरोबर. हा पण बीच आहे ना, त्याचं नाव बीच आहे. हा बरोबर. इथं कोणता होईल, बीच होईल. आणि हा मोठा एक. किती कोण तयार होतील, 3 कोण तयार होतील. या पद्धतीनेही प्रश्न येऊ शकतो की बाबा या बी जवळ किंवा कोण बीचे किती कोण तयार होतील, तर आपल्याला ते मोजता येतात. बरोबर. इथं किती कोण तयार झाले, 3 कोण आपल्याला या ठिकाणी तयार झालेले दिसत आहेत. आता याच्यानंतरचा पुढचा घटक, याच्यावरचं एखादं उदाहरण मी शेवटला सांगेन. परंतु आता महत्वाचा घटक आहे. हे आपण ऐकलेलं असतं, शिकलेलं असतो, कोण आणि कोणाचे प्रकार. याच्यावर जास्त काही सांगायची गरज नाही. आता पुढचं बघा. आता पुढचा घटक आहे, हे पुसून घेतो मी. कोण झालं आपलं. आता समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय तुम्ही शिकलाय, माहिती आहे तुम्हाला. उदाहरणार्थ ही पाटी आहे का, दिसते पाटी. मला सांगा पाटीचा हा भाग, ही रेष समजा, ही बाजू आणि पाटीची ही बाजू कशा आहेत रे दोन्ही. बघा ही बाजू जर पुढे वाढवली तर अशीच जाणार आहे आणि ही बाजू पुढे वाढवली तर अशीच जाणार आहे. किंवा या पाटीमधील हे जे अंतर आहे, इथं जेवढं आहे तेवढंच इथं आहे. बरोबर आहे की नाही. इथं जेवढं आहे तेवढंच इथं आहे की नाही. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समांतर झाली. लक्षात येतं तुमच्या. किंवा अजून वही घ्या. वही घेऊ बघा. ही वही घेतली तुमच्या समोर. आता मला सांगा या वहीचं ही वरची बाजू आणि खालची बाजू इकडे किती जरी वाढवल्या तर या दोन्हीतलं अंतर बघा. या दोन्हीतलं अंतर आपण पाहू शकता. तर इथं समानच आहे, इथं पण समान आहे. म्हणजे या दोन बाजू समांतर आहेत. आता आणखीन एखादं उदाहरण सांगा बरं. तुम्हाला माहिती आहे का समांतर रेषा असणारे एखादं उदाहरण. समजा शिडी. तुम्ही शिडी बघितलेली असते ना. शिडी काढतो मी इथं. शिडीवर चढायचे पाय बघा. ही शिडी, त्याला मी रेषा काढतो म्हणजे असेच पुढे जाणार आहे. बरोबर. मग मला सांगा ह्या शिडीवरून हे इथं जेवढं अंतर आहे तेच इथं आहे, तेच एवढं आहे, तेच एवढं आहे. म्हणजे या दोन ज्या बाजू आहेत, ही बाजू आणि ही बाजू कुठेही पुढे वाढवल्यानंतर एकमेकाला असं छेदणार नाहीत. कसं तर समजा इथंच मी दुसरी काढतो, अशी काढली. आता या दोन बाजू बघा, कम्पेअर करायचं ह्या दोन बाजू आणि या दोन बाजू. मग मी आता समजा या दोन बाजू काढली. ह्या जर मी रेषा म्हणजे माहिती आहे ना अमर्याद पुढे वाढते. इथं ज्यावेळेस मी ह्याचं चिन्ह काढलेलं असतं याचा अर्थ काय होतो, ही रेषा इकडं अमर्याद जाते, ही रेषा इकडं अमर्याद जाते. रेषेचं तुम्हाला हे माहिती आहे ना व्याख्या, एकाच बिंदूतून निघून दोन्ही बाजूला अमर्याद जाणाऱ्या रेषेला रेषा म्हणतात. मग आता ही रेषा जर मी इकडं अशी पुढे घेतली बरोबर आणि छेदली नाही तर छेदली की नाही, म्हणजे ही समांतर नाही आणि ही समांतर आहे. बघा आणखीन उदाहरण घेऊ. आणखीन काय, या दोन्हीच्या मध्ये सगळीकडे अंतर सारखं होतं. इथं बघा जास्त दिसतंय, इथं तुम्हाला कमी दिसतंय. म्हणजे या दोन रेषा, समजा या रेषेला ए नाव दिलं आणि या रेषेला बी नाव दिलं, हिला सी दिलं आणि हिला डी दिलं. म्हणजे ए समांतर बी, रेषा ए हे समांतरचं चिन्ह आहे. कोणाचं कसं लिहिलं होतं आपण, या पद्धतीने लिहिलं होतं ना, तसं समांतर रेषेचं चिन्ह या पद्धतीने असतं. ए समांतर बी बरोबर. आता सी समांतर डी, सी
समांतर डी आहे का? सी समांतर डी नाही, सी समांतर डी नाही. मग या पद्धतीने आपण हा घटक किंवा आणखीन बघा काय पाहू शकतो. हा रेल्वेचा रूळ आहे बघा. तुम्ही रेल्वेचा रूळ बघत असता की नाही? मग मला सांगा, रेल्वेच्या रुळावरून आपण ज्यावेळेस जात असतो, रेल्वेच्या रुळावरून आपण ज्यावेळेस जात असतो, 2 मिनिटं. ओके, थोडी टेक्निकल अडचण आल्यामुळे मी थोडा वेळ थांबलेलो होतो. बघा, हा रेल्वेचा रूळ आहे. हा रेल्वेचा रूळ असताना मला सांगा, हा रेल्वेचा रूळ तुम्ही बघता, तुम्ही ज्या ठिकाणी रेल्वे असते त्या ठिकाणी बघता, रेल्वेचा रूळ असा पुढे गेलेला असतो. पण ते 2 रेल्वेचे जे ट्रॅक असतात ते एकमेकाला असे कधी जुळतात का रे? हा, ते बरोबर पुढे गेलेले असतात. म्हणजे यातलं अंतर, हे अंतर समान असतं. म्हणून याला आपण समांतर रेषा असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? समांतर रेषा. लक्षात येते का? बघा, आणखीन काय कशा काढू शकतो आपण? उदाहरणार्थ भिंत आहे बघा, बरोबर? तुम्हाला माहिती आहे भिंत, 2 भिंती असतात, समोरासमोरच्या भिंती. उदाहरणार्थ हे असे घर आहे तुमचं, हे असं घर आहे, बरोबर आहे का? ही भिंत आणि ही भिंत. मला सांगा, ही भिंत अशी किती जरी वाढवली तुम्ही, बरोबर, एकमेकाला छेदणार आहेत का रे कधी? बरोबर आहे का? कधीच छेदणार नाही, बरोबर. म्हणजे एकमेकाला न छेदणाऱ्या रेषांना, छेदणाऱ्या म्हणजे काय? परत एकदा लक्ष द्या. छेदणाऱ्या या अशी काढली, ही रेषा अशी काढली आणि ही अशी काढली, तर ही इथं गेल्यानंतर छेदते ना, ही अशी पुढे वाढवल्यानंतर, बरोबर ना? मग एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. मग आपण व्याख्या लिहून घेऊ, बरोबर? व्याख्या लिहू मी, सोपी व्याख्या समांतर रेषेची. चिन्ह पण लक्षात ठेवायचं, समांतर रेषेचं आणि कोणाचं मी सांगितलंय. समांतर रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या, एकाच प्रतलात असणाऱ्या, एकाच प्रतलात म्हणजे हे पण मी सांगतो तुम्हाला, प्रतल म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतो. मग आता काय तर काय बघा, एकाच प्रतलात असणाऱ्या, एकाच प्रतलात असतात त्या 2 रेषा आहेत का? ही रेष, आता हे पुसतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल, जास्त रेषा दिसणार तुम्हाला. समजा ही रेषा, इथे 2च रेषा आहेत, समजा आणखीन काढू शकतो आपण इथं. मग एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या ह्या तुम्ही कितीही जरी वाढवत नेल्या पुढं, बघा, या अशा कितीही पुढे वाढवत नेल्या तरी ह्या दोघी कधीही एकमेकाला जवळ येणार नाहीत, एकमेकाला या पद्धतीने छेदणार नाहीत. त्या कशा जाणार? याच पद्धतीने जाणार. त्या अशा एकमेकाला छेदणार का? नाही. अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. मग मी तुम्हाला चिन्ह पण सांगितलं समांतर रेषेचं. मग मला आता सांगा एकाच प्रतलात म्हणजे काय रे? हे प्रतल म्हणजे काय तुमच्या लक्षात येते का? बघा, मी थोडं तुम्हाला सांगतो. प्रतल म्हणजे काय बघा, हे झालं एक प्रतल. बघा, आणखीन समजलं का तुम्हाला? हा जो फळा आहे, हा फळा आहे एक प्रतल. मग एकाच प्रतलात आहेत ना. उदाहरणार्थ एक भिंत घेतली द्या तुम्ही, ते भिंत म्हणजे काय झालं तुमचं? ते प्रतल झालं, बरोबर. त्याच मग दुसरी भिंत घेतली तर ते दुसरं प्रतल होईल ना. एकाच प्रतलात पाहिजे, बघा, एकाच प्रतलात पाहिजे. हे प्रतल आहे फळा, मग एकाच प्रतलात असणाऱ्या, हे काय या 2 आहेत की नाही? इथं पण असू शकते, एकाच प्रतलात आहेत, हे छेदतात का एकमेकांना? बघा, हे पण वाढवा पुढं, छेदणार नाही. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या, 2च असू शकतात का आणखीन असू शकतात? इथंच मी 3 काढल्या. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना या पद्धतीनं न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतो. मग न छेदणार एक प्रतल म्हणजे आणखीन तुम्हाला सोपं सांगतो. बघा, ही वही, ही वही, बरोबर, लक्षात येते वही. मग आता या वहीवर मी स्केच पेन काढतो. हे एक प्रतल झालं ना, हा एक प्रतल झाला, लक्षात घ्या.
मग मला सांगा, इथं जर तुम्हाला रेष दिसत असेल, बघा या पद्धतीनं तुम्हाला रेष दिसत असेल, ही एक रेष आणि ही एक रेष, मला सांगा एकाच प्रतलात आहेत पण एकमेकाला छेदतात का? हे झालं एक प्रतल आणि हे एक प्रतल. परंतु तुम्ही जर इथं दुसरी रेष काढली अशी तिरकी, तर ही छेदू शकते ना. म्हणजे हे मला फक्त सांगायचं आहे का तुम्हाला, प्रतल हे एक प्रतल आणि हे एक वेगळं प्रतल झालं. एकाच प्रतलात पाहिजे. आपण जर या प्रतलातली ही रेषा घेतली आणि या प्रतलातली एक रेषा घेतली, चालणार नाही. त्या रेषा कशा पाहिजे? एकाच प्रतलात पाहिजे. हे एक प्रतल आणि हे एक प्रतल, हितली एक रेषा आणि हितली एक रेषा, असं होईल का? तर नाही. त्या कुठल्या पाहिजे? एकाच प्रतलात. याच इथं तर पाहिजे किंवा इथं तर पाहिजे. याच्यावर एक आणि याच्यावर एक चालणार नाही. हे प्रतल वेगळं, हे प्रतल वेगळं. लक्षात येतं तुमच्या? प्रतल हा लक्षात आलं पाहिजे तुमच्या, येतं लक्षात. मग मला सांगा, या वहीमध्ये आणखी या वहीच्या जर आडव्या रेषा तुम्ही पाहिल्या, या वहीच्या जर तुम्ही अशा आडव्या रेषा पाहिल्या, आपण ज्या लिहितो ना वहीत, किंवा 2 रिगी वही असते, त्या 2 रिगी वहीमधल्या दोन्ही रेषा समांतर असतात. बघा इथं दिसत असेल तुम्हाला, ही रेष आणि ही रेष समांतर. आणि लक्षात येतं तुमच्या, म्हणजे समांतर रेषा तुम्हाला समजलेल्या आहेत. त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतात, ते आपण सोडवू शकतो. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला जास्त थोडं वेगामध्ये घ्यावं लागतं. समांतर रेषेचं चिन्ह सांगितलं तुम्हाला. आता आहे लंब रेषा. आता काय आहे? लंब रेषा. म्हणजे काय? मी तुम्हाला कोण सांगितला होता की नाही? कोण कोणत्या पद्धतीने कोण सांगितला होता तुम्हाला? लघुकोन, बरोबर? लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. मग काटकोन असतो बघा. काटकोन माहिती आहे तुम्हाला? काटकोन माहिती आहे कसा असतो? मी दाखवला होता असा. दाखवला होता की नाही असा? मग मला सांगा, इथंच काटकोन होतो का रे? इथं पण होतो ना? इथं होतो की नाही? इथं झाला का काटकोन? काटकोन झाला का नाही झाला? आता सांगा, झाला का? झाला काटकोन. म्हणजे इथं काटकोन होतो, इथं काटकोन होतो, इथं काटकोन होतो. मग मला सांगा, ही रेष आणि ही रेष एकमेकाला छेदली का? अशा समांतर आहेत. बघा, ही झाले समांतर 2 रेषा. पण आता समांतर आहेत का? नाही. म्हणजे त्या 2 रेषा एकमेकीला छेदल्यात. कुठं छेदल्यात? इथं माझ्या बोटाजवळ. मी इथं काढतो आकृती म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं ही एक पेन्सिल आहे आणि ही एक रेषा आहे. कुठं छेदली? इथं छेदली ना. समांतर आहेत का? समांतर कशा असतात? एक तर अशा असतात उभ्या, किंवा या एकमेकीला छेदत नाहीत. ह्या झाल्या समांतर. समांतर झाल्या या. मग ह्या एकमेकीला छेदल्या ना. बघा ना, बघा इथं पेन्सिल ठेवतो मी, याच्यावर ठेवू. छेदल्या कुठं सांगा? दिसतंय तुम्हाला? छेदल्या कुठं? इथं छेदल्या ना. छेदल्या की नाही? छेदल्या. म्हणजे या समांतर नाहीत, म्हणजे हे वेगळे आहेत. बरोबर आहे ना? मग वेगळे आहेत म्हणजे कसे आहेत? पण छेदताना यांनी काय केलंय बघा. तुम्हाला जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला दिसेल, इथं छेदताना यांनी काय केलं? इथं काटकोन केलाय. बघा, लक्षात येतोय. आता आणखी मी हे काढतो आणि इथं दुसऱ्या पद्धतीने काढतो. बघा, आता या पण छेदल्या ना. इथं पण छेदलं. या रेषे आणि ही रेषा, हिला नाव देऊ ए आणि हिला नाव देऊ बी, हिला सी आणि डी. बरोबर? परत म्हणणार रेषा काढताना रेषाखंड काढला, म्हणताना रेषा म्हटला. लक्षात येतंय? मग मला सांगा, इथं बी या रेषेला ए या रेषेनं कुठं छेदलं? इथं छेदलं. म्हणजे ही समांतर नाही. लक्षात आलं? आता सी या रेषेनं डी या रेषेला कुठं छेदलं? इथं छेदलं. म्हणजे या दोन्ही, ही रेषा बी आणि रेषा ए ह्या समांतर नाहीत. रेषा डी आणि सी या पण समांतर नाहीत. हे तर दोन्ही कळलं? लक्षात आलं? का समांतर नाहीत? तर त्या दोन्ही एकमेकाला छेदतात. समांतर रेषा एकमेकीला छेदत नाहीत. समांतर रेषा एकमेकीला छेदत नाहीत. आणि या रेषा मात्र एकमेकीला छेदल्या की नाही? तुमच्या समोरच. मग मला सांगा, आता छेदल्या, पण हिचा छेदण्याचा छेद वेगळा आहे आणि हिनं वेगळ्या पद्धतीने छेदलंय. तुम्हाला कसं लक्षात येतं? इथं बघा, बरोबर काटकोन झालाय.
झाला की नाही. इथं काटकोन, काटकोन किती अंश मापाचा असतो? 90 अंश मापाचा असतो. आणि तुम्हाला इथं काटकोन दिसतो का रे? दिसतो का इथं काटकोन तुम्हाला? असा कोण दिसतो का इथं? असा दिसतो तिरका. दिसतो की नाही तिरका असा? बघा दिसत असेल माझ्या हातात, माझा हात आडवा येत असेल या पद्धतीने. काटकोन दिसतो. काटकोन तुम्हाला किती अंशाचा दिसतो तुम्हाला? काटकोन हा 90 अंशाचा पाहिजे ना, हे तुम्हाला माहिती आहे. मी जास्त बेसिक मध्ये गेलो नाही त्या. मग मला सांगा इथं 90 अंश आहे, इथं 90 अंश नक्कीच नसणार, इथं 90 पेक्षा कमी असणार, आणि इकडे बघितलं तर 90 अंशापेक्षा जास्त. म्हणजे हा लघु कोण असणार आणि हा विशाल कोण असणार? 90 अंश आहे का? नाही. म्हणजे या दोन रेषा समांतर नाहीत, या पण दोन रेषा समांतर नाहीत, परंतु या दोन रेषा एकमेकीला छेदतात, पण 90 अंशात छेदतात, म्हणून आपण याला म्हणतो लंबरेषा. आलो का आपण? बघा कुठून कुठे येतोय हे तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. फक्त लंब इथं छेदलं म्हणजे या दोन रेषा लंब आहेत म्हणून या दोन रेषा लंब होतील का? अजिबात होणार नाहीत. का? त्यांनी छेदलं, इथं पण छेदलं, इथं पण छेदलंय, परंतु या हिनं काटकोनात छेदल्या. बरोबर? इथं मात्र काटकोनात छेदलेलं नाही. दोन जर भिंती बघितल्या एकमेकाला, ज्यावेळेस अशा येतात एकमेकाला भिंती, त्यावेळेस जिथं भिंती एकत्र येतात ते एकमेकीला काटकोनात छेदतात. किंवा इथं पुस्तक बघितलं असेल तुम्ही. बघा पुस्तक बघा आपण, हे पुस्तक आहे, इकडून एक रेष आली, इकडून एक रेष आली, परंतु इथं काटकोन तयार झाला ना, झाला की नाही काटकोन? म्हणजे ह्या झाल्या लंबरेषा, एकमेकींना छेदणाऱ्या. मग लंबरेषा कशाला म्हणायचं? एकमेकींना छेद. इकडे नेतो, हे पुसून टाकतो. समांतर रेषा कळलं ना? आता लंबरेषा एकमेकींना काटकोनात छेदणार. मी थोडक्यात लिहितो, तुमचे सर तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये हे व्यवस्थित लिहून देतील याची व्याख्या. एकमेकींना काटकोनात छेदणाऱ्या, काटकोनात छेदणाऱ्या रेषांना काय म्हणायचं? लंबरेषा म्हणतो. काय म्हणतो? लंबरेषा. बघा छेदल्या, पण कशा पाहिजे? त्या काटकोनात छेदलेल्या पाहिजे. मग ह्याचं हे कसं लिहितो? समजा कोण लिहिलेलं सांगितलं तुम्हाला, समांतर रेषा सांगितलं, मग याचं पण काहीतरी वाचायला असेल ना किंवा लिहायला असेल ना. कसं लिहूया आपण? बी किंवा ए लंबरेषा बी. याचा अर्थ जर असं दिलं तुम्हाला, अशा दोन रेषा दिल्या, इथं काटकोन नाही दिला, इथं काटकोन नाही दिला, बघा असा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. कसा? इथं बघा सांगतो तुम्हाला मी. याला ए नाव दिलंय, तुम्हाला माहिती आहे नाव. इथं समजा आपण सी नाव देऊ, समजा कोण काढण्यासाठी देऊया आपण. मग काय देतात? कोण काय? रेषा ए लंब रेषा बीसी. आता बीसी नाव झालं ना हिचं. समजा काय? रेषा ए लंब रेषा बीसी. तर परीक्षेमध्ये प्रश्न असतो असा. कसा? तर कोण ए, इथं नाव दिलं नाही आपण, इथं नाव देऊया आपण एक. आता कुठलं राहिलं? डी राहिलं, इथं डी नाव देऊ. तर कोण ए डी बी, ए डी बी बरोबर किती? किती? डी. हा कोण? ए डी बी किती असणार आहे? 90च असणार आहे. कारण आपल्याला इथं सांगितलंय लंब रेषा आहे म्हणून. ही रेषा या रेषेला लंब रेषा आहे म्हणून सांगितलंय की नाही. म्हणून हा कोण 90च अंशाचा येणार आहे. परीक्षेमध्ये प्रश्न असेल तुम्हाला, इथला कोण विचारतील, इथला विचारतील का, आणि हे सांगितलेलं असेल कोण काय? रेषा ए लंब रेषा बीसी. लंब रेषेचं चिन्ह लक्षात ठेवा. जसं हे कोणाचं, हे समांतर रेषेचं, तसं हे लंब रेषेचं. लक्षात येतं? मग इथं मात्र लंब रेषा नाही. जर समजा तुम्हाला इथं देणारच नाहीत, इथं तुम्हाला कोणच द्यावं लागेल. लक्षात आलं? कोण विचारला तर, किंवा एक कोण सांगून दुसरा कोण देऊ शकतील, ते पण मी शेवटला उदाहरण घेणार. एकच लंबरेषा कळली. एकमेकींना काटकोनात छेदणाऱ्या रेषांना लंबरेषा म्हणतात. आता हे पुसून मी तुम्हाला दोनच उदाहरणं लंबरेषेची आणखी घेतो आणि आपली तासिका आज आपण संपवतोय. उदाहरणार्थ टी, आपलं अक्षर असतं ना, टी असतं की नाही. डब्ल्यू, झेड असतं का?
है ना, आय. मग मला सांगा लंबरेषेचं उदाहरण याच्यामध्ये कोणकोणत्या अक्षरात आहे? लंबरेषा म्हणजे काय? इथं काटकोन झाला पाहिजे, जिथं छेदतात एकमेकींना छेदतात तिथं काटकोन झाला पाहिजे. इथं होतो, इथं होतो, इथं होतो का रे? इथं छेदलं नाही नी, झाला का काटकोन? नाही. इथं नाही, इथं नाही, इथं नाही. म्हणजे टी हे अक्षर लंबरेषेचं उदाहरण आहे, आय हे अक्षर लंबरेषेचं उदाहरण आहे, डब्ल्यू मात्र लंबरेषेचं उदाहरण नाही, झेड मात्र लंबरेषेचं उदाहरण नाही. आता शेवटचं एकच उदाहरण, फक्त सोपं उदाहरण आहे. या पद्धतीनं तुम्हाला विचारू शकतात. काय विचारू शकतात? वहीतल्या दोन रेघी, वहीतल्या ज्या आडव्या रेषा असतात त्या समांतर असतात. बरोबर का चूक? बरोबर, समांतर असतात ना. आणि उभी एक रेष, समासाची रेष, असं पण विचारतील. समासाच्या दोन रेघा, असा समास असतो ना तुमच्या वहीत, डबल रेष असते बघा, अशी असते की नाही? मग या रेषा एकमेकींना कशा असतात? लंब असतात. आणि दोन रेघी वहीतल्या मधल्या रेषा, या रेषा कशा असतात? समांतर असतात. याच्यावरही परीक्षेमध्ये प्रश्न नाही विचारणार, परंतु आपल्याला माहिती पाहिजे, ते विचारू पण शकतात. लक्षात आलं? समासाच्या रेषा ज्या गुलाबी लाल असतात त्या लंब असतात, आणि दोन रेघी जिथं आपण लिहितो त्या समांतर असतात. बरोबर. आता शेवटचा प्रश्न, लास्ट. पाठीमागं मी तुम्हाला बोललो होतो कोणाचा एक राहिला होता. हा, याला नाव दिलं ए बी सी डी, आणि तुम्हाला माहिती दिली वरील आकृतीमध्ये कोण ए बी सी बरोबर 80 अंश आहे, तर कोण ए बी सी, तर डबल नाव झालं, इथं डी देऊया, ए बी डी बरोबर किती? हा प्रश्न आहे. हा प्रश्नाचं उत्तर आपण सहज काढू शकतो. कसं काढू शकतो? तर लक्ष द्या. पुढे लास्टच उदाहरण आहे बघा. याचं माप दिलं आपल्याला ए बी सी, याचं किती दिलंय? 80 अंश. आणि तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं याचं किती असतंय? पूर्ण याचं सांगितलं होतं ना, सरळ कोण, आठवतंय का? बघा, सरळ कोण 180 अंश मापाचा असतो, म्हणून मी सांगितलं होतं पूर्ण हे 180 अंश, त्यातलं हे 80 गेलं, 180 मधून हा 80 गेला, मग राहिलेला हा 80 अंश गेला, तर किती होईल त्याचं माप? 100 अंश होईल. लक्षात येतंय? याच्यावरून असे पण प्रश्न विचारू शकतात. बरोबर, कारण यात हा पूर्ण 180 आहे, कारण तो सरळ कोण आहे. बरोबर, तो काय आहे? सरळ कोण आहे. लक्षात आलं? हा सरळ कोण आहे, त्यातला हा 80 गेला, मग 180 मधून 80 गेला, तर राहिला हा किती? 100 अंश. कुठल्या कोणाचं? या कोणाचं माप किती येणार आहे? 100 अंश. बघा, दोघांची बेरीज 180 येते की नाही? 180 अंश. या पद्धतीने आपण आजच्या तासिकेमध्ये कोणाचे प्रकार, समांतर रेषा, लंब रेषा हा घटक पाहिलेला आहे. वेळेअभावी आपण थोडं वेगामध्ये घेतलेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर तुम्हाला तुमचे व्यवस्थित समजून सांगतील. काही अडचणी आल्या तर तुम्ही तुमच्या सरांना विचारू शकता. गेल्या अर्धा तास तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आमच्या शिष्यवृत्तीच्या टीमच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील 9वा घटक जो आपल्याला दिलेला आहे, गटाशी जुळणारे पद. आता या घटकात आपल्याला एकूण 3 उपघटक त्या ठिकाणी बघायचे आहेत. तर याच्यामध्ये शब्द, आकृत्या व संख्या या 3 उपघटकातील प्रश्न विचारले जातात. त्याच्यातील आपण आजच्या या तासिकेत शब्द आणि आकृत्या हे 2 जे उपघटक आपल्याला दिलेले ते उपघटक आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता याच्यातला पहिला जो उपघटक आहे शब्द, तो उपघटक शब्द हा जो उपघटक आहे त्या उपघटकावर कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारले जातात, तर त्याविषयी आपण या तासिकेत सुरुवातीला बघणार आहोत. आता
या घटकामध्ये नेमकं आपल्याला दिलेलं काय असतं तर 3 शब्दांचा एक गट आपल्याला दिला जातो आणि आपल्याला जे 4 पर्याय दिलेले असतात त्या 4 पर्यायातून त्या गटाशी जुळणारा शब्द किंवा त्याच्याशी साधर्म्य. आता साधर्म्य म्हणजे काय तर साम्य दाखवणारा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा असतो. आता या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की पृथ्वी, शुक्र, मंगळ या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता आपण जर बघितलं तर पृथ्वी, शुक्र आणि मंगळ हे तिन्ही काय आहेत आपल्या सूर्यमालेतील ग्रह. म्हणून आपण पर्याय निवडताना दिलेल्या पर्यायातून आपण कोणतं उत्तर निवडणार आहेत ग्रह असणारा. मग आता आपल्याला पर्याय दिलेत चंद्र, दुसरा पर्याय आहे कृत्रिम उपग्रह, तिसरा पर्याय आहे आपला अग्निबाण आणि चौथा पर्याय आहे शनी. आता या 4 पर्यायांचं जर आपण निरीक्षण केलं तर या 4 पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की चंद्र हा काय पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह, म्हणून हा पर्याय काय आपला कट, हा चालणार नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलं आहे कृत्रिम उपग्रह, हे उत्तर देखील आपलं येणार नाही. त्याच्या पुढचा पर्याय आहे अग्निबाण, हे कट झालं. म्हणजे आपलं उत्तर काय येईल शनी, कारण आपल्या सूर्यमालेत ग्रहांच्यातील दिलेल्या पर्यायातील ग्रह कोणता आहे शनी. या पद्धतीने आपल्याला योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा असतो. आता काही अधिक माहितीसाठी या ठिकाणी आपल्याला काही साधर्म्यपूर्ण किंवा साम्य असणाऱ्या वस्तू किंवा घटकांचे गट आपल्याला दिलेले आहेत, ते थोडक्यात आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता सूर्यमालेतील ग्रह, आता आपल्या सूर्यमालेत ग्रह कोणकोणते आहेत तर बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. त्याच्यानंतर महिन्यातील गणना कशी करतो आपण, चांद्रमास, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, तिथी. त्याच्यानंतर खंड, आपल्या जगात एकूण खंड आहेत 7, आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. आता भूरूपांशी संबंधित शब्द कोणते आहेत, मैदान, टेकडी, डोंगर, खिंड, दरी, पठारे. त्याच्यानंतर महासागर कोणकोणते आहेत, अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी, दक्षिण महासागर. म्हणजे या पद्धतीने काय तर आपल्याला शब्दांचे जे गट असतात किंवा घटक असतात त्याच्याशी रिलेटेड असणारे शब्द हे आपल्याला थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवायचे किंवा ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. ते जर आपल्याला माहीत असतील तर त्याच्या मदतीने आपल्याला हे प्रश्न सोडवणं सोपं होतं. आता बघा इथं आपल्याला पुढचा घटक काय घेतला आहे आपण, शर्करा. मग शर्कराशी रिलेटेड शब्द कोणते आहेत आपले, सुक्रोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज आणि ग्लुकोज. त्याच्यानंतर जीवनसत्व जे आहेत, ते जीवनसत्व कोणकोणते असतात आपले A, B, C, D, E आणि K. त्याच्यानंतर आपण श्वसन संस्था जर बघितली तर श्वसन संस्थेशी रिलेटेड कोणकोणते घटक आहेत, नाक, श्वासनलिका, फुफ्फुस, श्वासपटल, वायुकोश. त्याच्यानंतर पचनेंद्रिय असतील आपले तर पचनेंद्रियांमध्ये कशाचा समावेश होतो, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथं वेगवेगळे रोग दिलेले आहेत बरोबर. मग त्या रोगांमध्ये काय दिलं आपल्याला, हवेमार्फत पसरणारे रोग कोणते, पाण्यामार्फत पसरणारे, अन्नपदार्थांमार्फत, कीटकांमार्फत, संपर्क किंवा स्पर्शाने पसरणारे. म्हणजे याचा अर्थ काय, हे जे घटक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तर त्या घटकांशी रिलेटेड म्हणजे एखादा घटक आपल्याला दिलेला असेल तर त्याच्याशी रिलेटेड शब्द कोणते आहेत ते शब्द लक्षात ठेवून त्या शब्दाच्या पुढे म्हणजे त्याच्याशी रिलेटेड समजा आपल्याला हवेमार्फत पसरणारे रोग असतील तर 3 रोगांचे नावं आपल्याला दिलेले असतील आणि पर्यायांमध्ये त्याच्यातला चौथा रोग आपल्याला दिलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पर्यायातून योग्य ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला जे घटक दिलेले असतात म्हणजे उदाहरणार्थ आपण रोगप्रसार घेतलं तर त्याच्यात हवेमार्फत, पाण्यामार्फत, अन्नपदार्थामार्फत किंवा कीटकांमार्फत पसरणारे रोग. मग आता याच्यात काय असतं तर आपल्याला
तीन नावं त्या ठिकाणी दिलेली असतील. म्हणजे उदाहरणार्थ हवेमार्फत पसरणारे रोग. मग हवेमार्फत पसरणारे रोग कोणकोणते आहेत? तर फ्ल्यू, ताप, क्षयरोग, स्वाईन फ्ल्यू, सर्दी, खोकला, घटसर्प. मग काय असेल? याच्यातले कोणते तरी तीन शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेले असतील. आणि चौथा जो शब्द आहे तो चौथा शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा असेल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला साधर्म्य असणारा किंवा गटाशी जुळणारा शब्द त्या ठिकाणी शोधायचा असतो. मग याच्यासाठी काय आहे? तर याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे काही घटक असतील आणि त्या घटकाशी रिलेटेड असणारे जे शब्द आहेत किंवा जो संच आहे तो माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. याच्यासाठी आपण त्या घटकांचं सतत वाचन करणं हे आपल्याला आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ आपण पुढचा घटक बघू, भारतातील प्रमुख नद्या. आता नद्या जर बघितल्या तर नद्यांमध्ये काय आहे? अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या. मग अरबी समुद्रास कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात? सिंधू, सतलज, नर्मदा, तापी, वैतरणा, साबरमती. त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. मग बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, गोदावरी, महानदी, कावेरी, चंबळ, शोण, बेटवा, केन. जे काय या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहीत असल्या पाहिजेत. मग याच्यासाठी काय आपल्या पाठ्यपुस्तकात इतिहास, भूगोल, परिसर अभ्यास याच्यात जे काही घटक आपल्याला दिलेले असतात ते घटक आपल्याला माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता आपण या घटकावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहेत. आता बघा, पहिला प्रश्न काय दिला आपल्याला? तर तीन नावं आपल्याला पहिल्या प्रश्नात दिलेत: पटना, मुंबई आणि भोपाळ. आता आपण जर बघितलं तर पटना, मुंबई आणि भोपाळ याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला? तर पटना काय? बिहारची राजधानी. काय पटना? आपली बिहारची राजधानी, बरोबर. त्याच्यानंतर मुंबई जी आहे ती कशाची राजधानी आहे? महाराष्ट्र, बरोबर. त्याच्यानंतर भोपाळ जी, भोपाळ कशाची राजधानी आहे? मध्य प्रदेश. याचा अर्थ काय? हे जे पहिले तीन शब्द आपल्याला दिलेले ते काय आहेत? वेगवेगळ्या राज्यांच्या काय त्या राजधानी. मग आता आपल्याला दिलेल्या पर्यायातून काय निवडायचं आहे? की राज्याची राजधानी, बरोबर. मग आता याच्यात जर आपण बघितलं, पहिला पर्याय काय दिला आपल्याला? ओडिसा. दुसरा आहे गुजरात, तिसरं हैदराबाद आणि चौथा पर्याय आहे पंजाब. त्याच्यातलं गुजरात आणि पंजाब हे दोन्ही काय आहेत? राज्य. आपल्याला विचारलेलं काय? राज्याची राजधानी. म्हणून हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी आपले येणार नाही. मग उरतं ओडिशा आणि हैदराबाद. मग याच्यात जर आपण बघितलं तर याच्यात उत्तर काय? मग आपलं ओडिसा, कारण राजधानी काय? मग ओडिसा. मग आता त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे दुसरा. आता दुसऱ्या प्रश्नात बघा, शब्द काय दिलेत आपल्याला? मॉनिटर, कीबोर्ड आणि CPU. आता मॉनिटर, कीबोर्ड आणि CPU हे काय आहेत? संगणकाचे पार्ट, बरोबर. मग इथं आता संगणकाचे भाग कोणते दिसत आहेत आपल्याला पर्यायांमध्ये? पहिला पर्याय काय? मोबाईल. मोबाईल हा संगणकाचा भाग नाही, म्हणून तो काय झाला? कट. त्याच्यानंतर इंटरनेट नाही, कनेक्टिव्हिटी पण नाही. इथं मग संगणकाचा भाग कोणता आहे? प्रिंटर. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय येईल? प्रिंटर. म्हणजे या ठिकाणी आपण काय शोधतोय की आपल्याला जे तीन शब्द त्यांनी दिलेले आहेत प्रश्नात, तर त्याच्यात जे काही साम्य ते साम्य शोधून आपल्याला पर्यायातील तो साम्य दाखवणारा शब्द त्या ठिकाणी शोधायचा आहे. आता तिसरा प्रश्न पाहू आपण. तिसरा प्रश्न काय आपला? वाघीण, कोल्हीण आणि मैना. आता हे जर बघितलं आपण तर वाघाची काय असते? वाघीण. कोल्ह्याची कोल्हीण, बरोबर. राघू, मैना. मग त्या पद्धतीने मग इथं काय? मोर, वाघ, उंट आणि सिंहीण.
मग कोण सिंहाची काय असते? सिंहीण. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आता बघा चौथा प्रश्न काय दिलाय, त्याच्यात शब्द दिलेत आपल्याला चौथ्या प्रश्नात. जल, सलील, जीवन. हे तिन्ही कशाचे नाव आहेत? पाणी. कशाचे समानार्थी शब्द आहेत हे? पाण्याचे. मग आपल्याला पाण्याशी समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. चिखल येतो का पाण्याशी समानार्थी? नाही. त्याच्यानंतर पर्ण म्हणजे काय? पान. हा पण येणार नाही. वारी दिलाय, वारी शब्द पण पाण्याशी समानार्थी नाही. मग उरलेला पर्याय काय आहे? धरा. म्हणजे पाण्याशी समानार्थी शब्द कोणता आहे? धरा. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 धरा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिला आपल्याला 5वा. त्याच्यात शब्द आहेत आपले गगन, अंबर आणि नभ. हे तिन्ही काय आहेत? आकाशाशी निगडीत असणारे शब्द. गगन, अंबर, नभ. बरोबर. मग आता इथं आकाशाशी निगडीत शब्द कोणता आहे? इथं काय काय शब्द आहेत आपल्याला? व्योम, विस्मय, काक आणि पायस. मग इथं काय येईल आपलं उत्तर? व्योम. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला गुहा, खोपा आणि गोठा. आता आपण जर बघितलं तर गुहा, खोपा आणि गोठा हे शब्द काय आहेत? तर प्राणी किंवा पक्षी यांची राहण्याची जागा. आता गुहा काय आहे? वाघ, सिंह कुठं राहतात? गुहेमध्ये. त्याच्यानंतर सुगरण किंवा इतर पक्षी जे असतील ते कुठं राहतात? खोप्यामध्ये. बरोबर. त्याच्यानंतर गोठ्यामध्ये कोण राहतं? आपले गाई, म्हशी हे कुठं राहतात? गोठ्यात. मग आपल्याला म्हणजे हे काय आहे? 3 शब्द काय आहेत? प्राणी किंवा पक्षी यांची राहण्याची जागा. मग आता त्या पद्धतीने मग आपल्याला इथं निवडायचं आहे. आता पाखरू ही काही राहण्याची जागा नाही, म्हणून हा पर्याय काय झाला आपला? कॅन्सल. त्याच्यानंतर रेडकू. आता रेडकू काय आहे? म्हशीचं काय असतं? रेडकू. मग तो पर्याय येईल का? नाही. म्हणजे हे पण हा पण पर्याय काय झाला आपला? कट. पुढे काय दिले? घरटे. आता घरटे म्हणजे काय? पक्षी कुठं राहतात? घरट्यात. जी राहण्याची जागा आहे, म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न दिला आहे आपल्याला, पुढे काय दिलेलं आहे? ज्वारी, बाजरी, गहू. आता ज्वारी, बाजरी आणि गहू हे जर आपण बघितलं, बरोबर, तर ज्वारी, बाजरी आणि गहू हे काय आहेत आपले? पिकं. बरोबर. मग आता ते एकदल, एकाद्विदल आहे तर एकदल धान्य. बरोबर. आपल्याला परिसर अभ्यासमध्ये दिलेलं असतं एकदल धान्य, द्विदल धान्य. आता द्विदल म्हणजे काय? ज्याचे काय होतात? 2 भाग होतात. मग आता आपण मूग, हरभरा किंवा मटकी जर बघितली तर याचे काय होतात? 2 समान भाग होतात. म्हणजे या काय आहेत? द्विदल धान्य. बरोबर. आपल्याला विचारलेलं काय आहे? एकदल. मग इथं एकदल धान्य कोणतं येईल आपलं? तांदूळ. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 तांदूळ. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तर पुढच्या प्रश्नात काय दिलं आपल्याला? माघ, मार्गशीर्ष आणि भाद्रपद. आता या तिन्ही शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या काय लक्षात येतं? हे तिन्ही महिने, हे तिन्ही शब्द काय आहेत? मराठी महिने. जसे आपले इंग्लिश महिने असतात 12 इंग्रजीतले, त्याच पद्धतीने हे कोणते महिने आहेत आपले? मराठी. बरोबर. आता मराठी महिने किती असतात? एकूण 12. कोणकोणते असतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे मराठी महिने किती असतात आपले? 12. मग त्याच्यातले 3 मराठी महिने आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. कोणते 3 मराठी महिने दिलेत आपल्याला? माघ, मार्गशीर्ष आणि भाद्रपद. मग आता आपल्याला पर्यायातून सुद्धा काय शोधायचं आहे? मराठी महिना त्या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. आता पहिला पर्याय काय दिला आहे आपल्याला? हेमंत. तर हा आपला पहिला जो पर्याय तो कशाचं नाव आहे? ऋतूचं. म्हणून हे येणार नाही. त्याच्यानंतर आषाढ काय आपला? मराठी महिना. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? आषाढ. पुढे शरद दिलाय. शरद पण काय आहे?
ऋतू. हा चालणार नाही, वर्षा पण काय आहे, ऋतू. म्हणजे याचा अर्थ काय, इथं आपलं उत्तर काय येईल मग, पर्याय क्रमांक 2 आषाढ. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपल्याला जर साधर्म्य असणारे शब्द शोधायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला जे शब्द आपल्याला प्रश्नात दिलेले असतात ते शब्दांमध्ये नेमकं काय साम्य आहे, किंवा ते शब्द कोणता घटक दाखवतात, कोणत्या घटकाचा समूह दाखवतात हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. जर ते आपल्याला माहीत असेल तर त्याचा उपयोग करून आपण पर्यायातून योग्य तो शब्द त्या ठिकाणी शोधू शकतो. याच्यासाठी आपलं परिसर अभ्यास, तुमचं विज्ञान असेल, ते इतिहास असेल, भूगोल असेल, याच्यातले जे काही शब्द आपल्याला दिलेले असतात, म्हणजे ग्रह असतील, नद्या असतील, नद्या असतील, त्याच्यानंतर आपले महासागरांचे नावं असतील, रोगांचे प्रकार असतील, आपली श्वसन संस्था असेल, त्याच्याशी रिलेटेड असणारे जे शब्द असतील, हे सर्व आपल्याला माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. जर या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असतील तर आपण हे प्रश्न अगदी सहजतेने त्या ठिकाणी सोडवू शकतो. आता या लेक्चरमध्ये आपण याच्यातला पुढचा जो उपघटक आहे आकृत्या, म्हणजे काय, तर आपल्याला जसं आपण बघितलं गटाशी जुळणारे पद, त्याच्यात काय बघितलं आपण, 3 शब्द आपल्याला दिलेले होते, त्या 3 शब्दांशी जुळणारा चौथा शब्द आपण पर्यायातून त्या ठिकाणी शोधला. मग तसंच आपल्याला इथं काय दिलेलं असणार आहे, 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या असतील, म्हणजे 3 आकृत्यांचा एक गट आपल्याला दिलेला असेल. त्या 3 आकृत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या बाबीमुळे काय असतं त्या ठिकाणी साम्य असेल, तर त्या कोणत्या बाबींमुळे त्या ठिकाणी त्या गटामध्ये साम्य, ते साम्य ओळखून आपल्याला त्या गटाशी साम्य असणारी आकृती पर्यायातून त्या ठिकाणी शोधायची असते. मग या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, तर या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपण गटाशी जुळणारी आकृती शोधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर प्रश्न आकृतीत दिलेला आकृतीचा आकार, रेषा, आकृतीची दिशा, आकृतीमधील चिन्ह असतील, काही साधर्म्य दाखवतंय का, त्याच्यानंतर ती आकृती पाण्यातील प्रतिमा आहे का आरशातील प्रतिमा आहे, अशा अनेक गोष्टी तपासून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर शोधायचं असतं. मग आता बघा, याच्यातले काही ठराविक प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहेत. आता पहिला प्रश्न जो आपल्याला दिलेला आहे, बरोबर, तर पहिल्या प्रश्नात बघा 3 आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत, बरोबर. तर ह्या 3 आकृत्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर पहिल्या ज्या 3 आकृत्या ज्या आहेत, 1, 2 आणि 3, तर ह्या 3 आकृत्यांमध्ये काय आहेत, दिलेल्या आकृतीचे समान 4 भाग त्या ठिकाणी केलेले आहेत, बरोबर. आणि त्या समान 4 भागांपैकी 2 भाग त्या ठिकाणी रंगवलेले आहेत. म्हणजे काय, आकृतीचे जेवढे भाग केलेले असतील, आता इथं किती केलेत, आकृतीचे 4 भाग केलेत, बरोबर. आणि त्या 4 भागांपैकी निम्मे भाग काय केलेले आहेत, रंगवलेले आहेत. मग आता आपण याच्याशी जुळणारा पर्याय कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग याच्याशी जुळणारा पर्याय शोधताना आपण जर बघितलं तर पहिल्या आकृतीत काय आहे, आकृतीचे दिलेल्या चौकोनाचे 4 भाग त्यांनी केलेले आहेत, पण ते 4 भाग केलेत, पण फक्त काय केलं, एकच भाग त्या ठिकाणी रंगवला आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की आकृतीचे जेवढे भाग केलेले असतील त्याच्या निम्मे भाग त्यांनी रंगवले. मग इथं 4 भाग केलेले होते, म्हणून किती भाग रंगवलेले पाहिजे होते, 2, पण इथे किती भाग रंगवले, एकच भाग त्या ठिकाणी रंगवला आहे, म्हणून हे उत्तर आपलं येणार नाही. आता दुसरा पर्याय जर आपण बघितला तर दुसऱ्या पर्यायात काय, दिलेल्या आकृतीचे 2 समान भाग त्या ठिकाणी केलेले आहेत आणि 2 पैकी 1 भाग रंगवला आहे, म्हणजे काय, निम्मे भाग त्या ठिकाणी रंगवला आहे. आता तिसऱ्या म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2. तरी आपण पुढचे 2 पर्याय त्या ठिकाणी चेक करू. आता तिसरा जो पर्याय दिला आहे, तिसऱ्या पर्यायात काय केलं, या त्रिकोणाचे किती भाग केलेत, 4, बरोबर. समान भाग केलेत का, ते नाही, समान भाग केलेले नाहीत. म्हणजे पहिली गोष्ट समान भाग नाही. आणि त्याच्यानंतर
4 पैकी किती भाग रंगवलेत? 3. आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं? जेवढे भाग केलेले असतील त्याच्यातले निम्मे भाग रंगवलेले, म्हणून हा पर्याय आपला येणार नाही. आणि चौथ्या पर्यायात काय केलंय? दिलेल्या अंडाकृती भागाचे 2 भाग त्यांनी केलेले, पण त्या 2 पैकी कोणताही भाग रंगवलेला नाही, म्हणून चौथा पर्याय देखील आपलं उत्तर येणार नाही. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आता म्हणजे या पद्धतीने आपल्याला आकृतींमधलं साम्य त्या ठिकाणी शोधायचं असतं. आता आपण दुसरा प्रश्न बघू. आता बघा, दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय आपल्याला? किती रेषा काढलेल्या आहेत त्यांनी? 1 2 3 4. बरोबर, म्हणजे काय केलं? हा जो x थोडक्यात काढलेला होता, बरोबर, खाली आणि वरती त्याला 2 रेषा दिलेल्या होत्या. पुढे काढताना काय केलं? फक्त 2 गुणाकाराच्या फुल्या त्या ठिकाणी त्यांनी काढल्या, बरोबर. मग आता बघा, इथं काय केलेलं आहे? 1 2 रेषा काढून 2 आडव्या रेषा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. मग आपलं उत्तर काय येईल? आता बघा, इथं जर आपण बघितलं तर पहिल्या आकृतीत किती रेषा आहेत? 4. एक मिनिट व्यवस्थित सांगतो. हे बघा, पहिल्या आकृतीत किती रेषा दिल्यात आपल्याला? 4. 1 2 3 4. इथं पण किती रेषा आहेत? 1 2 3 4. त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीत पण किती रेषा आहेत? 1 2 3 4. याचा अर्थ आपला पर्याय येताना त्या आकृतीत पण किती रेषा असल्या पाहिजेत? 4. मग इथं किती रेषा आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. किती आहेत इथं? 6. आपल्याला किती पाहिजे होत्या? 4. आता पुढचा पर्याय बघू. म्हणजे हा पर्याय येईल का? नाही. पुढचा पर्याय बघू. किती रेषा आहेत इथं? 1 2 3 4 5. किती आहेत? 5. हा पण पर्याय येणार नाही. आता तिसरा पर्याय बघू. किती रेषा आहेत तिथं? 1 2 3 4. किती रेषा आल्या? 4. आणि चौथा पर्याय बघू. किती रेषा आहेत तिथं? 1 2 3 4 5 6. म्हणून याचा अर्थ आपला उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. कारण किती रेषा असल्या पाहिजे? 4. आता पुढचा तिसरा प्रश्न बघू आपण. बघा, तिसऱ्या प्रश्नात काय दिसतंय आपल्याला? तर तिसऱ्या प्रश्नात आपल्याला एक अक्षर दिलंय यस, त्याच्यानंतर स्वस्तिकचं चिन्ह दिलंय, त्रिकोण दिलाय आणि 2 दिलाय. 2 हा एक अंक आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. मग आता याच्यात आपल्याला काय बघायचं आहे की ह्या 3 आकृत्यांमध्ये नेमकं काय साम्य आहे? ते साम्य बघून आपल्याला चौथी आकृती कोणती येईल ते त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता आपण जर बघितलं तर हे जे अक्षर असेल, चिन्ह असेल किंवा अंक असेल तर हे काय आहेत? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक घर पुढे गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आता यस इथं होता, घड्याळाच्या काट्याने कुठं आला? पुढे. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने यांचं स्थान काय? एक एक घर त्या ठिकाणी पुढे सरकलेलं आहे, बरोबर. परत आपण ही झाली पहिल्या आकृतीवरून दुसऱ्या आकृतीत काय झालं? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक एक घर ते पुढे सरकलेत, बरोबर. परत दुसऱ्या आकृतीमधून तिसऱ्या आकृतीत पण काय झालेलं आहे? परत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या चिन्ह किंवा अक्षरांचा जो क्रम आहे तो काय गेला? एक घर परत पुढे गेलेला आहे. मग चौथ्या आकृतीत सुद्धा काय होईल? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते काय एक एक घर पुढे सरकतील. आता यस या ठिकाणी आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक घर पुढे सरकला म्हणजे तो कोणाच्या जागेवर येईल? स्वस्तिकच्या. म्हणजे इथं काय झालं आपला? यस. त्याच्यानंतर स्वस्तिक इथं आहे, स्वस्तिक परत कुठे जाईल? एक घर पुढे, जे यसच्या पुढे काय येईल? आपली स्वस्तिक, बरोबर. इथं काय आली? स्वस्तिक. त्याच्यानंतर हा त्रिकोण इथं आहे, तो परत कुठे येईल? एक घर पुढे, म्हणजे 2च्या जागेवर काय येईल? आपला त्रिकोण.
हा 2 इथं आहे, तो इथून परत कुठं येईल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पुढे, म्हणजे 2 कुठं येईल यसच्या शेजारी. म्हणजे या पद्धतीने आपली आकृती आली पाहिजे. मग असा पर्याय आपल्याला कुठं दिसतो ते आपण पाहू. मग आपण जर खालच्या चारही पर्यायांचं निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला या पद्धतीने चिन्हांची मांडणी दिसते. म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. जे इथं या 3 आकृत्यांमध्ये साम्य काय होतं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्या आकृतीमध्ये असणारे चिन्ह किंवा अक्षर जे ते एक एक घर कुठं सरकत होते? पुढे सरकत होते. त्याच्यावरून आपल्याला उत्तर काय मिळालं? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघू. आता बघा तिसऱ्या प्रश्नात काय दिलेले आहेत आपल्याला? 3 आकृत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, बरोबर. आता पहिल्या आकृतीचं जर निरीक्षण केलं आपण तर पहिल्या आकृतीत सर्वात बाहेर काय आहे? वर्तुळ. वर्तुळाच्या मध्ये काय आहे? चौकोन. आणि चौकोनाच्या मध्ये कोण आहे? त्रिकोण, बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीत काय आहे? दुसऱ्या आकृतीत बाहेर कोण आहे? त्रिकोण. म्हणजे जो सगळ्यात मध्ये होता तो कुठं आला? बाहेर. बाहेर काय आला? त्रिकोण. त्रिकोणाच्या मध्ये काय घेतला? वर्तुळ. आणि वर्तुळाच्या मध्ये कोण आलं? चौकोन. नंतर तिसऱ्या आकृतीत काय झालं? तिसऱ्या आकृतीत काय केलं त्यांनी? ही जी दिशा होती, आता इथं बघा 1 नंबर कोण होतं? वर्तुळ, बरोबर. पहिली जर आकृती आपण बघितली तर पहिल्या आकृतीत वर्तुळ कुठं आहे? 1 नंबरला, बरोबर. वर्तुळाच्या मध्ये कोण आहे? चौकोन. चौकोनाला नंबर देतो 2. त्याच्यामध्ये काय आहे? त्रिकोण. त्रिकोणाला नंबर दिला 3, बरोबर. मग याचा क्रम दुसऱ्या आकृतीत क्रम काय झाला आहे? 2 1 3. दुसऱ्या आकृतीत क्रम काय झाला? 2 1 3. नंतर तिसऱ्या आकृतीत क्रम काय झाला? सगळ्यात मध्ये कोण आहे? सॉरी आपण पहिल्या आकृतीत क्रम कसा घेतला? 1 2 3. आता बघा दुसऱ्या आकृतीत क्रम काय झाला आपला? 3 1 2. बाहेर कोण आहे? त्रिकोण. त्रिकोणाच्या आत कोण आहे? वर्तुळ. आणि वर्तुळाच्या आत काय आहे? चौकोन. मग इथं क्रम काय झाला? 3 1 2. आता तिसरी जर आकृती आपण बघितली, बरोबर, तर तिसऱ्या आकृतीत आपला क्रम जो येतोय, तिसऱ्या आकृतीत बाहेर कोण आहे? चौकोन 2 नंबर. नंतर चौकोनाच्या मध्ये कोण आहे? त्रिकोण, बरोबर. आणि त्रिकोणाच्या मध्ये कोण आहे? वर्तुळ. या पद्धतीने क्रम आपल्याला दिसतोय, बरोबर. मग आता आपल्याला उत्तर शोधायचं आहे, बरोबर. मग इथं उत्तर शोधत असताना मग आपल्याला क्रम त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. आता इथं सगळ्यात मध्ये कोण बाहेर कोण होतं? वर्तुळ. तो वर्तुळ कुठे घेतला आपण? 2 नंबरला. त्याच्यानंतर मग तिसऱ्या आकृतीत जर आपण निरीक्षण केलं दुसऱ्यावरून, बरोबर, तर त्रिकोण सगळ्यात बाहेर होता, तो कुठे घेतला आहे? 2 नंबरच्या पोझिशनला, बरोबर. मग आता इथं चौकोन तिसऱ्या आकृतीत चौकोन कुठे आहे? सर्वात बाहेर. मग तो कुठं येईल? 2 नंबरला. कुठं येईल चौकोन? 2 नंबरला. इथं चौकोन काढला, बरोबर. नंतर आता इथं बघा दुसऱ्या आकृतीत हा जो आपला दुसऱ्या आकृतीत सगळ्यात मध्ये कोण होतं? चौकोन. तो चौकोन कुठे घेतला त्यांनी? सगळ्यात बाहेर. मग आता इथं सगळ्यात मध्ये कोण आहे? वर्तुळ. म्हणजे सगळ्यात बाहेर कोण येईल? वर्तुळ, बरोबर. आणि चौकोनाच्या मध्ये काय येईल? त्रिकोण. मग अशी आकृती कुठं दिसते आपल्याला? दिसते का? वर्तुळ, चौकोन आणि चौकोनाच्या मध्ये त्रिकोण. हे कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्न लक्षात आला का? काय केलं होतं? सगळ्यात पहिल्या आकृतीत वर्तुळ कुठे आहे? सगळ्यात बाहेर, बरोबर. त्याच्यानंतर काय? चौकोन. आणि चौकोनाच्या मध्ये काय होता? त्रिकोण. मग दुसरी आकृती काढताना काय केलं त्यांनी? मधला त्रिकोण जो होता तो कुठे घेतला? सगळ्यात बाहेर. त्रिकोणानंतर बाहेरचा वर्तुळ कुठे घेतला? त्या त्रिकोणात. आणि त्रिकोण ज्या चौकोनात होता तो चौकोन कुठे घेतला? त्या वर्तुळात.
मग त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीत काय केलं, हा चौकोन सगळ्यात बाहेर मध्ये होता, तो कुठे घेतला, सगळ्यात बाहेर. मग आपल्याला इथं वर्तुळ सगळ्यात मध्ये दिलंय, म्हणून आपलं वर्तुळ कुठं येईल, 1 नंबरला, सगळ्यांच्या बाहेर. नंतर वर्तुळाच्या मध्ये काय येईल, मग चौकोन, आणि चौकोनाच्या मध्ये काय येईल, त्रिकोण. या पद्धतीने आपल्याला सोडवायचं होतं. आता आपण चौथा प्रश्न पाहू. बघा, पुढच्या प्रश्नात काय दिलंय आपल्याला, एक आकृती दिलेली. पहिली आकृती जर पाहिली आपण, तर पहिल्या आकृतीत वर्तुळ आणि चौकोन याचे किती भाग केलेले आहेत, 2 समान भाग त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि 2 समान भाग केल्यानंतर त्याच्या डाव्या हाताकडे जी बाजू आहे तिथं काय दिलंय, एक चांदणी आणि एक पंचकोन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर दुसऱ्या आकृतीत काय दिसतं आपल्याला, आपण वर्तुळ आणि चौकोन ही जी आकृती आपल्याला दिलेली होती तिचे किती भाग केले आहेत, 4 समान भाग आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. 4 समान भाग केल्यानंतर तिथं आपल्याला 2 चांदण्या आणि 2 पंचकोन त्या ठिकाणी दिसून येतात, बरोबर. तिसऱ्या आकृतीत काय केलं त्यांनी, किती भाग केले, 6. किती भाग केले तिसऱ्या आकृतीत, 6, बरोबर. मग या 6 भागांमध्ये, बरोबर, काय काढलं, 3 चांदण्या आणि 3 पंचकोन. मग आता आपल्याला आपण दिलेल्या आकृतीचे पुढच्या स्टेजमध्ये किती भाग होतील, 8, बरोबर. मग आपण मोजू, 8 भाग कुठं केले ते, 1 2 3 4 5 6 7 8. इथं पण किती भाग केले आहेत, 8, बरोबर. त्याच्यानंतर इथं किती भाग दिसत आहेत, 1 2 3 4 5 6, 7 भाग आहेत, म्हणून हा पर्याय येणार नाही. पुढचा पर्याय बघू, तिथं किती भाग केले ते, 1 2 3 4 5 6 7 8. इथं पण किती भाग केलेत, 8. आता शेवटचा पर्याय पाहतो, 1 2 3 4 5 6 7 8. इथं पण 8 भाग आहेत. मग या 3 पर्यायांमधून आपल्याला एक पर्याय कोणता येईल ते निवडायचं आहे. मग पुढे काय आहे त्यांनी, आता पंचकोनची जी संख्या आहे ती 1 ने वाढत जाते. पहिल्या इथं किती पंचकोन होते, 1. चांदणी पण किती होती, 1. दुसऱ्या आकृतीत पंचकोन किती होते, 2. चांदण्या पण किती होत्या, 2. तिसऱ्या आकृतीत पंचकोन किती आहेत, 3. चांदण्या पण किती आहेत, 3. मग चौथ्या आकृतीत पंचकोन किती आले पाहिजेत, 4. आणि चांदण्या पण किती आल्या पाहिजेत, 4. मग आपण तसा पर्याय शोधू. आता पहिल्या इथं काय बघा, पंचकोनची संख्या मोजू, किती येते, 1 2 3 4 5. पंचकोन किती आहेत, 5. किती आले पाहिजे होते, 4. म्हणून हा पर्याय येणार नाही. मग आता पुढे बघू. पुढे बघा, पंचकोनची संख्या किती, 1 2 3 4, 4 आहे, बरोबर. पण चांदण्या पण किती पाहिजेत आपल्याला, 4. आणि या तिसऱ्या आकृतीत चांदण्या किती दिसत आहेत, 1 2 3. म्हणून तिसरा पण पर्याय आपला येणार नाही. म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये सगळं बरोबर आहे का ते पाहू. आकृतीचे भाग किती केलेत, 8. पंचकोन किती आहेत, 1 2 3 4. आणि चांदण्या पण किती आहेत, 1 2 3 4. याचा अर्थ आपलं उत्तर काय येईल, मग पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर पुढच्या प्रश्नात काय दिलंय आपल्याला, तर पुढच्या प्रश्नात आपल्याला चौकोन दिलाय. तर चौकोनात परत काय काढलाय त्यांनी, एक चौकोन. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, एक भरीव वर्तुळ आणि एक पोकळ वर्तुळ, बरोबर. आता तिन्ही आकृत्यांमध्ये चौकोनात चौकोन दिलेला आहे, तिन्ही आकृत्यांमध्ये ते सारखं आहे. म्हणजे आपली जी चौथी आकृती येणार आहे त्याच्यात पण काय येणार आहे, चौकोनामध्ये चौकोन, बरोबर. आता पुढे बघा, मग पुढे काय होतंय, हे जे आपला भरीव वर्तुळ आणि गोल, हा जो पोकळ वर्तुळ पोकळ गोल हे जे दिलंय आपल्याला, त्याची जी पोझिशन आहे त्याची पोझिशन कशी होते, चेंज होते, बरोबर. ते काय करतायत, आपसात जागा त्या ठिकाणी बदलतायत, बरोबर. आता हा कुठे गेला, 2 घरं पुढे. त्याच पद्धतीने हा पोकळ वर्तुळ पण कुठं आला, 2 घरं
पुढे. तिसऱ्या आकृतीत बघितलं तर तो कुठं जातोय, एक घर त्या ठिकाणी पुढे सरकतोय. बरोबर. मग आता चौथ्या आकृतीत काय येईल, पहिल्या आकृतीत किती घरं पुढे गेले ते, पहिल्या आकृतीमधून दुसऱ्या आकृतीकडे जाताना 2 घरं पुढे गेले. दुसऱ्यामधून तिसऱ्याकडे जाताना कुठं गेले ते, एक घर पुढे गेले. बरोबर. मग आता तिसऱ्याकडून चौथ्या आकृतीकडे जाताना काय होईल, मग ते जागा बदलतील का एकमेकाची, नाही, ते एकमेकाची जागा बदलणार नाही. कारण बघा पहिल्या आकृतीत काय झालं होतं, ते किती घरं पुढे गेले होते, 2 घर. पहिल्या आकृतीमधून दुसऱ्या आकृतीकडे जाताना किती घरं पुढे गेले होते ते 2. दुसऱ्या आकृतीमधून तिसऱ्या आकृतीकडे जर आपण निरीक्षण केलं तर किती घर पुढे सरकले होते ते 1 घर. बरोबर. मग याचा अर्थ पुढच्या आकृतीत ते आपली स्वतःची जागा त्या ठिकाणी बदलणार नाहीत. म्हणजे इथं काय येईल, आपला पोकळ वर्तुळ आणि इथं काय येईल, भरीव वर्तुळ. या पद्धतीने आपल्याला आकृती त्या ठिकाणी मिळणार आहे. इथपर्यंतचा भाग समजला. आपण राहिलेला पुढचा जो घटक आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये मग त्या ठिकाणी